गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सायन्स 1चं करंट इलेक्ट्रिसिटी हे युनिट बघत आहे. म्हणजे युनिट आपलं पूर्ण झालं आहे आणि म्हणूनच आता या युनिटमध्ये आपण काय काय बघितलं, कुठले कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आपण शिकलो हे आपण या मेमरी मॅपमधून बघणार आहे. काय दिलं आहे इथे? द फर्स्ट टॉपिक वी लर्न इज पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स पाहण्याच्या आधी आपण एक टॉपिक शिकलो होतो, दॅट इज पोटेन्शियल म्हणजे काय. काय पोटेन्शियल म्हणजे अ काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे एखाद्या ठिकाणी असलेली इलेक्ट्रिक लेवल. तसंच पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल्स ॲट 2 पॉईंट्स. लेट द 2 पॉईंट्स आर A and B and the difference between electric level at A and B is called the potential difference between them. Now how to calculate this potential difference? Expression is given here. When we move charge from one point to another point inside a conductor. कंडक्टर म्हणजे वायर. एखाद्या वायरमध्ये जर चार्ज आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ढकलला असेल तर काय होतं? वर्क डन होतं. मग पोटेन्शियल डिफरन्स हा कसा मोजला जातो? तर या वर्क डनच्या स्वरूपामध्येच मोजला जातो. वर्क डन डिवायडेड बाय चार्ज क्यू इज द पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतरचा पुढचं आपण याचं एक्सप्रेशन पाहिलं होतं. वर्क डन इट इज W डिवायडेड बाय चार्ज क्यू. पोटेन्शियल डिफरन्स इट इज डिनोटेड बाय कॅपिटल V अँड SI युनिट ऑफ दिस पोटेन्शियल डिफरन्स इज व्होल्ट. त्यानंतरचा पॉईंट होता इलेक्ट्रिक करंट. नाउ व्हॉट इज इलेक्ट्रिक करंट? इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इनसाइड अ कंडक्टिंग वायर. मेटॅलिक कंडक्टरमध्ये खूप सारे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स ॲप्लाय होतो तेव्हा हे एका दिशेने ढकलले जातात आणि ते काय होतात? मूव्ह व्हायला लागतात. कशामध्ये? त्या कंडक्टिंग वायरच्या आतमध्ये. जेव्हा ते असे मूव्ह होतात तेव्हा काय होतं? इलेक्ट्रिक करंट स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू द सर्किट. नाउ दिस करंट I इट इज कॅल्क्युलेटेड बाय यूजिंग चार्ज अपॉन टाईम T. म्हणजे त्याचं एक्सप्रेशन आहे चार्ज Q अपॉन टाईम T. त्याचा SI युनिट आहे एम्पियर A. आणि हे दोन्ही पोटेन्शियल डिफरन्स आणि इलेक्ट्रिक करंट ज्यांनी रिलेट केले आहे तो आहे आपला पुढचा टॉपिक, दॅट इज ओहम्स लॉ. काय आहे हा ओहम्स लॉ? ओहम्स लॉ आहे. ओहम्स लॉ गिव्ज अस रिलेशन बिटवीन potential difference and current I. Potential difference V is directly proportional to I, that is current flowing through the circuit. म्हणजे जितका पोटेन्शियल डिफरन्स जास्त असेल तेवढा त्या सर्किटमध्ये करंटसुद्धा काय असणार आहे? जास्त असणार आहे. हा त्याचा झाला अर्थ. आणि therefore V is equals to I into R, where R is the resistance of the conductor which is कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. याला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी घेतलेला आहे. म्हणजेच दोन्ही बाजू सारख्या करण्यासाठी तिथे ती टाकलेली टर्म आहे. व्हॉट इज आर हिअर? आर इज द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर. जो कुठला कंडक्टिंग मटेरियल वापरला असेल त्याच्यातला हा रेजिस्टन्स आहे. आता या रेजिस्टन्सचं काम काय आहे? रेजिस्टन्स काय करत असतो? रेजिस्टन्स प्रोव्हाइड्स हिंड्रन्स टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. हिंड्रन्स याचा अर्थ विरोध. म्हणजेच या रेजिस्टन्समुळे जे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे ते नीट होऊ शकत नाही. मग रेजिस्टन्सवरनंच पुढची प्रॉपर्टी येते. रेजिस्टन्स ज्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये पुढची प्रॉपर्टी येते. एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स यालाच काय म्हणतात? त्याची रेजिस्टिव्हिटी असं म्हटलं जातं. व्हॉट इज रेजिस्टिव्हिटी? ॲट अ गिवन टेम्परेचर द रेजिस्टन्स आर ऑफ अ कंडक्टर depends on its length, area of cross section A and the material it is made up of. म्हणजे ही जी रेजिस्टिव्हिटी आहे ही कशावरती अवलंबून आहे? तर रेजिस्टन्सवरती अवलंबून आहे. एका विशिष्ट टेम्परेचरला एखाद्या विशिष्ट लेन्थचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा जर आपण कंडक्टर घेतला असेल तर त्याची रेजिस्टिव्हिटी किती असेल ती आपण या ठिकाणी सांगू शकतो. रेजिस्टिव्हिटी किंवा याला काय म्हटलं जातं? रो असं म्हटलं जातं. रो इज इक्वल्स टू RA अपॉन L, व्हेअर R इज द रेजिस्टन्स ऑफ द सर्किट कंडक्टर, A इज इट्स एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा अर्थ असा की वायरला जर आपण कट केलं तर कट केल्यानंतर जो आपल्याला सर्क्युलर पार्ट दिसतो त्याचा जो एरिया असेल दॅट इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिवायडेड बाय L म्हणजेच लेंथ. ठीक आहे. तर रो इज इक्वल्स टू RA अपॉन L हे झालं त्याचं एक्सप्रेशन. आणि या रोचं
युनिट आहे ओहम मीटर. SI युनिट आहे त्याचं ओहम मीटर. व्हॉट इज रेझिस्टिव्हिटी? रेझिस्टिव्हिटी इज अ स्पेसिफिक प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल अँड डिफरंट मटेरियल्स हॅव डिफरंट रेझिस्टिव्हिटी. म्हणजे प्रत्येक मटेरियलची रेझिस्टिव्हिटी ही वेगवेगळी असते. ऑल्सो इट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. इफ टेम्परेचर चेंजेस, रेझिस्टिव्हिटी ऑल्सो चेंजेस. नाउ how much is the resistance of a given substance? Depending on this, substances can be divided into two types. One is conductor, another is insulator. The substances which are having very low resistance, they are called as conductors. They allow flow of current through them. म्हणजे असे सबस्टन्स की ज्यांचा रेझिस्टन्स अतिशय कमी असतो त्यांना काय म्हटलं जातं? कंडक्टर्स असं म्हटलं जातं. जसं की मेटल्स हे काय आहेत? गुड कंडक्टर्स आहेत. याचं कारण त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. इन्सुलेटर्स, दे डज नॉट अलाउ फ्लो ऑफ करंट. व्हाय? बिकॉज दे हॅव व्हेरी हाय रेझिस्टन्स अँड फ्री इलेक्ट्रॉन्स आर नॉट प्रेझेंट इनसाइड देम. जसं की एखादं वूड असेल, वूड मटेरियल असेल, रबर असेल, प्लास्टिक असेल, यांच्यामध्ये कुठेही फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात आणि फ्री इलेक्ट्रॉन्स नसल्यामुळे हे काय करतात? इलेक्ट्रॉन्स नसतात, त्यामुळे करंटला वाहून नेऊ शकत नाही. रेझिस्टन्स कसा असतो? खूप जास्त असतो. आपल्याला इन्सुलेटर्स आणि कंडक्टर्समध्ये डिफरन्शिएट करा असा प्रश्न असतो. फर्स्ट पॉईंट आपला झाला डेफिनेशन. कंडक्टर्स व्हेरी लो रेझिस्टन्स, इन्सुलेटर्स व्हेरी हाय रेझिस्टन्स. कंडक्टर्स फ्री इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट, इन्सुलेटर्स फ्री इलेक्ट्रॉन्स आर absent. कंडक्टर्स अलाउ फ्लो ऑफ करंट, इन्सुलेटर्स डज नॉट अलाउ फ्लो ऑफ करंट. यानंतर रेझिस्टन्स जी कनेक्ट केले जातात एखाद्या सर्किटमध्ये, याच्या दोन पद्धती आपण पाहिल्या. इफेक्टिव्ह हे सिरीज कॉम्बिनेशन अँड पॅरलल कॉम्बिनेशन. आता सिरीज कॉम्बिनेशन जे आहे ते त्यामध्ये काय होतं? सिरीज कॉम्बिनेशनमध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज व्हेरी हाय, व्हेअरॅज इन पॅरलल कॉम्बिनेशन इफेक्टिव्ह रेझिस्टन्स इज व्हेरी लो. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कमी असतो, याचाच अर्थ या सर्किटमध्ये फ्लो होणारा करंट हा काय असतो? जास्त असतो. कारण रेझिस्टन्स आणि करंट हे काय आहेत? एकमेकांना इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत. जितका रेझिस्टन्स जास्त असणार तेवढा त्या सर्किटमधून करंट कसा होईल? कमी फ्लो होईल. मग सिरीज कॉम्बिनेशनमध्ये इफेक्टिव्ह रेझिस्टन्स जास्त येत आहे, याचा अर्थ करंट काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी रेझिस्टन्स वाढवायचा आहे, करंट कमी करायचा आहे, अशा ठिकाणी सिरीज कॉम्बिनेशन वापरलं जातं. ज्या ठिकाणी रेझिस्टन्स कमी करायचा आहे आणि करंट वाढवायचा आहे त्या ठिकाणी पॅरलल कॉम्बिनेशन वापरलं जातं. हे झालं आपलं तिसरं युनिट, करंट इलेक्ट्रिसिटी. यामधले सगळे महत्त्वाचे टॉपिक्स या आपण व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, रिवाईज केलेले आहेत. तुम्ही एक्झरसाइज वहीमध्ये सोडवा आणि पुन्हा एकदा युनिट आपल्या टेक्स्टबुकमधून वाचून घ्या.